नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि बऱ्याच दिवसापासून काही नवीन विद्यार्थी म्हणत होते, सर नेमकं पेपर कसा सोडवायचा, पेपरमध्ये काय करायचं, याचा एक लाईव्ह डेमो द्या. ठीक आहे म्हटलं, आपण त्याच्या पद्धतीनं करूया. पर्टिक्युलरली जे UPSC कडून MPSC कडे आले, ज्यांनी आत्तापर्यंत MPSCची कुठली परीक्षा दिलेली नाही आहे आणि जे लोक MPSCचे का किंवा इतर कुठली पण पहिल्यांदाच परीक्षा देत आहेत, त्यांना जास्त अनुभव नाही, त्यांसाठी बेसिक गोष्टी आपण इथं बघूया. आणि एक पेपर नेमका कसा सोडवायचा, पेपरमध्ये काय गोष्टी करायच्या, तिथं काय केलं पाहिजे, OMR वर काय केलं पाहिजे, सगळ्या अनुषंगाने एक थोडी चर्चा करूया. सगळ्यात पहिले तर एक गोष्ट लक्षात घ्या की पेपरला सेंटरला आधी पोहोचा. म्हणजे आपल्याला जर 8:30ला बोलवले ना, आपण 8 वाजेपर्यंत ब्रेकफास्ट करून आपला नाश्ता करून तिथं पोहोचलं पाहिजे. कारण आता प्रिलिम्सला पण त्यांनी बायोमेट्रिक केलं. पूर्वी मेन्सला बायोमेट्रिक असायचं. बायोमेट्रिकमध्ये आपल्याला आपलं जे ॲडमिट कार्ड आहे त्याच्यासोबतच आपल्याला आपलं जे आधार असेल किंवा कुठलं एखादं ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा पॅन कार्ड असेल, त्याच्या 2 झेरॉक्स घेऊन जायच्यात. त्या झेरॉक्स आपल्याला सेंटरला एंट्री करायच्या आधी बायोमेट्रिक करून घेतात, म्हणजे आयरी स्कॅन वगैरे असेल. आणि त्यानंतर एक छोटासा तो तिथं कोड लावतात, तो बारकोड त्याच्यावर लावतात. मग त्याच्यानंतर त्याच्यावर काय लिहायचं असतं हे पर्यवेक्षक पण आपल्याला सांगतात. पण थोडक्यात तुम्हाला सांगतो की सगळ्यात वर सुरुवातीला जो आपल्या का झेरॉक्स आपली आहे त्याच्यावर परीक्षेचं नाव लिहायचं, बैठक क्रमांक लिहायचा, आपलं नाव लिहायचं, आपला मोबाईल नंबर लिहायचा. आणि अशा पद्धतीनं ते तुम्हाला तिथं पण गाईड करतील. आणि खाली एक तुमची सही करायची. आणि मग हे केल्यानंतर तुमचं बायोमेट्रिक जे आहे तर ते तुमचं कंप्लीट होतं किंवा ते सबमिट करून घेतात. नंतर 2 पेपरसाठी 2 आपल्याला घेऊन जायचे. शक्य झाले तर ॲडमिट कार्ड कलरफुल काढा, म्हणजे ओळखीचा याचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही. आता हे झाल्यानंतर पेपरला आपण जेव्हा एंट्री करतो त्याच्या आधी ज्या लोकांना थोडंसं धाकधूक असते, एक भीती असते, त्यांनी काय करा की मागच्या वर्षीचा पेपर जो आहे एखादा झालेला किंवा तुम्ही सोडवलेला, तो पेपर एकदा स्कॅन करून जा. थोडी एक स्पीड आणि एक मोमेंटम तुम्हाला येईल. आणि पेपरमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले घाई करू नका. गेल्यानंतर व्यवस्थित बघा आपला बेंच वगैरे चांगला आहे का, आपला बसायला आहे का, सीट खालीवर होतंय का, कुठंतरी बेंचमध्ये होल आहे का. तुम्ही OMR करताना मध्येच जर होलमध्ये गेला तर ते फाटण्याची शक्यता असते. आणि ज्यांना शक्य त्यांनी ट्रान्सपरंट पॅड घेऊन जा, अलाउड केलं तर तो तुम्हाला वापरता येईल. छोटी आपली पाणी बॉटल वगैरे ती सोबत तुम्ही ठेवू शकता. पण माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की व्हाईटनरचा वापर जो आहे इफ पॉसिबल टाळा. ज्यांना फारच असं वाटलं की आपला नंबर चुकला, काय चुकला, ते वापरू शकता. प्रश्नासाठी शक्यतो वापरू नका. बाकी तुम्ही स्वतः त्याचा डिसिजन घेऊ शकता. तर पेपरमध्ये गेल्यानंतर पहिले थोडं एक शांत बसा, स्वतःला रिलॅक्स करा. शक्य झालं तर आपला रुमाल वगैरे जो असतो तो सोबत ठेवा, ज्यांना घाम वगैरे येतो. आता थंडीचे दिवस तसं होणार नाही, पण एक थोडं रिलॅक्स तुम्ही त्या ठिकाणी बसू शकता. रिलॅक्स बसल्यानंतर 5-10 मिनिटांनी तुम्ही व्यवस्थित OMR जी असते आपली, तर OMR आता नेमकं OMR कशी आहे काय, तुम्हाला या आयोगाची एकदम अपडेटेड जी OMR आहे ती तुम्हाला बघायला मिळेल. तिथं नेम ऑफ एक्झामिनेशन असतं. तुम्हाला इथं काय लिहायचं की नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 किंवा स्टेट सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झाम 2025 असं लिहायचं. त्यानंतर तुमचा रोल नंबर लिहायचा. रोल नंबर व्यवस्थित लिहा. शक्यतो सुरुवातीला PN असतं किंवा सोलापूर असेल तर SL असतं. ते लिहून आपला जो रोल नंबर आहे तो सब्जेक्ट कोड व्यवस्थित टाका. त्यानंतर अजून दुसरी जी महत्त्वाची गोष्ट, क्वेश्चन बुकलेट नंबर हा खूप महत्त्वाचा असतो. ह्या क्वेश्चन बुकलेटवरच तुमचं त्या ठिकाणी OMR स्कॅन होत असते, त्यामुळे तो काळजीपूर्वक टाका. क्वेश्चन बुकलेट सिरीज अगेन आता 2 ऑप्शन दिलेत. इथे तुम्हाला A लिहायचं किंवा B लिहायचं, समोर गोल पण करायचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, जिथं कॅन्डिडेटची सिग्नेचर आहे तिथंच तुम्हाला कॅन्डिडेट सिग्नेचर करा. बऱ्याच वेळेला पोरं इन्व्हिजिलेटरच्या ठिकाणी करतात, अशी चूक करू नका. व्यवस्थित वाचा, घाई करू नका. आणि इथे इन्व्हिजिलेटर शक्यतो काय करतात, आपल्यालाच लिहायला लावतात. नाही सांगितलं त्यांना तिथं लिहू देतो क्वेश्चन बुकलेट वगैरे. आणि ही कॅन्डिडेट्स कॉपी ऑफ आन्सर शीट ही आपल्याला परत वापरावी लागते. तर हा आन्सर शीटचा नंबर आहे तो पण आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. गोल करत असताना, एन्सर्कलिंग करत असताना नेमकं काय करायचं ते आपण बघूया. आता समजा आपल्याला OMR आपली भरून झालेली आहे, आपण बेलची वाट बघत आहोत. तर आपल्याला जेव्हा सांगतील तेव्हा आपण डायरेक्टली काय करायचं की असा पेन्सिल ठेवून तुम्ही सील ओपन करा. सील ओपन केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होतं, कधी कधी 1-2 पेज आहे ना आतमध्ये चिटकून जातात. सुरुवातीला पण नाही, शेवटीमध्ये काहीतरी होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो असं कट करून पहिल्या पेजला लावा, म्हणजे 1 नंबर क्वेश्चन तुमचा दिसला पाहिजे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जे सील आहे ते परत शेवटच्या पेजला लावा, म्हणजे तुमचा 100व्या प्रश्नापर्यंत तुम्ही गेले पाहिजे. मध्ये पण एकदा चेक करा की सगळे पान प्रिंटिंग झालेले आहेत नाहीत. तर शेवटचं जे पेज आहे ना, म्हणजे ओपन करून बघायचं सगळे पेजेस आहेत का नाहीत. कंबाईनला काय होतं, वेळ नसतो, राज्यसेवेला तेवढा वेळ असतो. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नवीन विद्यार्थ्यांनी काय करा, आता हा सेक्शन जो आहे तो हा पॉलिटीपासून चालू होतो. तर तुम्ही एक काळजी इथं घ्या की बाबा जर हा पॉलिटीपासून चालू होतोय ना, तर तुम्ही, माझं स्पष्ट म्हणणं आहे की पहिले जे प्रश्न आहेत त्या सेटमधले अवघड प्रश्न असतात. त्यामुळे शक्यतो इथून सुरुवात करूच नका. माझं स्पष्ट म्हणणं राहील, समजा पॉलिटीचे 15 प्रश्न संपले की आपण डायरेक्टली कुठून सुरू करायचं, 16व्या प्रश्नापासून आपण सुरू करायचं. ह्या पेपरमध्ये इतिहास सुरू होतोय 16व्या प्रश्नापासून. आपण इतिहासपासून चालू करूया. आता समजा 16वा प्रश्न आपण सोडवायला घेतला
तर बऱ्याच वेळेला विद्यार्थी काय चूक करतात ते पण मी तुम्हाला सांगतो, की आता हा प्रश्न आपण वाचतोय की हरिविजय खालील पैकी कोणत्या वाकाटक राजाचे वाक्य होते? हरिसेना, सर्वसेना, देवसेना, प्रवरसेना. तर बऱ्याच वेळेला एखाद्याला माहिती आहे की सर्वसेना आहे, त्यानं लगेच इथं टिक केलं, असं टिक केलं बरोबर इथं आणि तो पुढे गेला. तर काय करायचं की जरी आपल्याला माहिती आहे की दुसरंच उत्तर आहे, तरी आपण एकदा स्वतःला प्रश्न विचारायचा, हरिसेना का नाही आहे बाबा? देवसेना का नाही आहे? प्रवरसेना का नाही आहे? एवढा वेळ आपल्याला राज्यसेवेमध्ये असतो, कंबाईनमध्ये नसतो. तर तो आपण या ठिकाणी बघायचा. आता पुढचा प्रश्न आपण टिक केला. अ मेमॉर ऑफ सेंट्रल इंडिया अँड पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ इंडिया आर वर्क्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. आता करेक्ट उत्तर काय समजा फॉर एक्झाम्पल जॉन माल्कनी, इथं आपण टिक करायचं. शक्यतो इथं टिक करू नका, इथे सुरुवातीला. आणि मग परत आता पुढचा प्रश्न आपण समजा घेतला की बाबा खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य आहेत. आणि दुसरी एक गोष्ट काय करा की जो तुम्ही मराठीमध्ये वाचताय, जर तुम्हाला अडचण आली तर तो इंग्रजीमध्ये पण प्रश्न वाचा. जर तुम्ही इंग्रजीमध्ये वाचताय, अडचण आली तर मराठीमध्ये पण एकदा बघा. कारण बऱ्याच वेळेला एखाद्या लँग्वेजमध्ये काही गोष्टी क्लिअर होतात, एखादा शब्द मिनिंगफुल दिलेला असतो, तर तिथून आपल्याला बऱ्यापैकी वेळेला हिंट मिळते. आपण हे मला वाटतं एन्सायक्लोपीडियाचा प्रश्न होता की एन्व्हायरमेंटची डेफिनेशन कोणी दिली, अप्रोचच्या बॅचमध्ये ते बघितलं होतं. तसं तुम्हाला इथं करता येईल. आता समजा फॉर एक्झाम्पल याचं उत्तर आपल्याला ACD आहे, आपण इथं टिक केलं पाहिजे. इथं टिक करू नका, इथे टिक करू नका, टिक इथे करा. बऱ्याच वेळेला काय होतं की विद्यार्थी इथेच टिक करतात, इथं सुरुवातीला सॉरी या ठिकाणी करत असताना इथे करा, हे बरोबर आहे समजा, फॉर एक्झाम्पल हे रॉंग आहे, हे बरोबर आहे. हे इथं काय करतात तुम्ही, सॉरी इथं नाही, तुम्ही जर इथं टिक केलं ना कधी कधी तुम्हाला असं वाटतं की एकच उत्तर बरोबर आहे, राईट, तुम्ही एकला गोल करत असता. त्यामुळे तसं न करता इथे याच्या समोर तुम्ही टिक केलं पाहिजे. आणि मग फायनली जेव्हा तुम्हाला निवडायचं त्यावेळेस तुम्ही इथं करा आणि मग हे बघून तुम्हाला एनसर्कल करता येईल. आता पुढचा समजा फॉर एक्झाम्पल खालील माहितीवरून व्यक्ती ओळखा. त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. आनंदीबाई जोशी, रखमाबाई राऊत, कृष्णाबाई केळवळकर. आता तुम्हाला लगेच कळतं की आनंदीबाई जोशी होत्या. पहिल्या महिला डॉक्टर म्हणले की आपल्याला कळतं. पण इथे एक चूक काय करू नका की ह्याच ऑप्शनवरून इथं जाऊ नका. कंबाईनमध्ये तसं करू शकता. राज्यसेवेत पुढचे पण प्रश्न वाचून घ्या, पुढचे स्टेटमेंट, किंवा त्यांचे शिक्षण अमेरिकेतील इथं झाले, MD साठी त्यांनी प्रवेश घेतला, भारतात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये अल्बर्ट असं केलं. मग त्यानंतर हा हे नाही आहे बाबा, हे नाही आहे, हे नाही आहे, हा हे करेक्ट आहे. मग तुम्ही त्यानंतर इथे यायचं. इथे पण तुम्ही असं करू शकता, इथे आला मग तुम्ही इथे आला, मग तुम्ही उत्तराकडे जा. आणि मल्टी स्टेटमेंटमध्ये इथे काही करू नका, जे काही करायचं ते इथे करा, राईट. आणि जर समजा फॉर एक्झाम्पल आता पुढचा प्रश्न आहे आपला की हा प्रश्न कृष्णराव भालेकर यांच्या संबंधित खालीलपैकी विधाने योग्य आहेत. आपल्या फॉर एक्झाम्पल हे माहिती आहे, नाही माहिती आहे, हे माहिती आहे, नाही माहिती आहे, हा प्रश्न आपल्याला सुटत नाही. तर पहिल्या राऊंडमध्ये जर सुटला नाही ना तर शक्यतो त्याला असा गोल करा, म्हणजे आपल्याला हा दुसऱ्या राऊंडला सोडवायचा आहे. मग जेव्हा आपण पहिल्या राऊंडला प्रश्न सोडवतो त्यावेळेस 16, 17 आपण इथं एनसर्कल करतोय. समजा फॉर एक्झाम्पल आपण 16ला एनसर्कल केलं, 17ला एनसर्कल केलं आणि मग हा प्रश्न सोडून दिला, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळलो. आता समजा पुढचा प्रश्न आहे की 25 साली अखिल भारतीय चरखा संघाची स्थापना कोठे करण्यात आली? नागपूर आहे, कानपूर आहे, बेळगाव आहे, पाटणा आहे. आपल्याला समजा पहिल्या काही लक्षात येत नाही, आपण परत जर व्यवस्थित वाचलं आपल्या लक्षात येईल, हां पाटणा हे करेक्ट आन्सर आहे, आपण इथं पाटणाला टिक करू शकतो. अशा पद्धतीने सोडवा. शक्यतो अशा प्रश्नांमध्ये समोर टिक, समोर रॉंग, कट हे समोर करा, इथे करू नका, इथे करण्यात चूक करू नका. आणि मग डायरेक्टली इथं जे येतं तुम्ही 23व्याला बरोबर की हां बाबा 3 आहे, 23वाचं काय 1 आहे किंवा हे नाही आहे असं करा. इथे जर केलं ना तर बऱ्याच वेळेला गडबड होऊ शकते. त्यामुळे ही सगळ्यात पहिली काळजी त्या ठिकाणी घ्या. एनसर्कल करताना ग्रुपमध्ये करा. हिस्ट्रीचे सगळ्याचे सगळे एनसर्कल OMR वर जे आहेत ते एकदा हिस्ट्री घेतला, आपला 16 पासून सुरू होतो, 16चं काय केलं, 17चं काय केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथं आपण केलं, इथं केलं, इथं केलं, इथं केलं, हे कंप्लीट एकदा होऊ द्या. त्यानंतर पुढच्या सेक्शनकडं आपण वळलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपला समजा एक राऊंड झालेला आहे. आता आपण एक राऊंड झाल्यानंतर दुसऱ्या राऊंडला जेव्हा येतो, दुसऱ्या राऊंडला आपल्याला हा प्रश्न पहिल्यांदा सुटला नव्हता, दुसऱ्या राऊंडला आपण प्रश्न सोडला. इथं काय करू शकता तुम्ही, इथे एक टिक करू शकता क्वेश्चनच्या पुढं, म्हणजे हा माझा दुसऱ्या राऊंडला सुटलाय. आता फॉर एक्झाम्पल हा प्रश्न आहे आपला तिसऱ्या राऊंडला पण सुटलेला नाही, हा तसाच राहू द्या. तिसरा राऊंड शक्यतो करायची गरज पडत नाही, करू पण नाही. माझी अशी त्या ठिकाणी विचार आहे की तिसऱ्या राऊंडची गरज पडत नाही, 2 राऊंडमध्ये पेपर सोडवला पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जी सांगितली होती की प्रश्न जिथं अडलोय तिथं दोन्हीमध्ये पण वाचण्याचा प्रयत्न करा. पर्टिक्युलरली सायन्सचे प्रश्न बऱ्याच वेळेला हिंट तुम्हाला मिळते, पॉलिटिक्सचे प्रश्न हिंट मिळते, एन्व्हायरमेंटचे प्रश्न, जिओग्राफीचे प्रश्न 2-2 लँग्वेजमध्ये हिंट मिळते. त्यानंतर अजून फॉर एक्झाम्पल काय होतं की आता फॉर एक्झाम्पल इथे बघा, आपल्याला आता सुरुवातीला असं वाटलं होतं फॉर एक्झाम्पल की पाटणा आहे, राईट, पाटणा उत्तर आहे. आणि आपण नंतर मग काय करतो, दुसऱ्या राऊंडला आलो फार डोकं लावलं आणि आपण नागपूरकडे गेलो, तर बऱ्याच वेळेला उत्तर चुकतं. इंट्युशननं आपल्याला जे वाटतं की हां पहिले पाटणा आहे त्याच्यावरच एकदम स्ट्रॉंगली तिथेच राहा, उत्तर बदलू नका. शेवटच्या 5-10 मिनिटामध्ये उत्तरं बदलले
की वाट लागते ही गोष्ट नोट करा. अशा पद्धतीने एकदा पेपर झाल्यानंतर, पेपर झाला आपला सगळा सोडून, आपले OMRवर पण आपण त्या ठिकाणी केलेले आहेत. परत निवांत बसू नका, एकदा परत चेक करा 5-5 स्लॉटमध्ये आपला सगळा अटेम्प्ट झाला, सगळे आपण एन्सर्कल केले, सगळे एन्सर्कल केले. त्यानंतर पाहिजे तर परत एकदा चाळून बघा कुठं गोल राहिला आहे का, जो आपला प्रश्न दुसऱ्या राऊंडला करायचा होता तो अटेम्प्ट झाला नाही झाला. त्याच्यानंतर व्यवस्थित एकदा आपला रोल नंबर आहे, सब्जेक्ट कोड आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळे व्यवस्थित करून इथून OMR व्यवस्थित कट करून फाडा. बऱ्याच वेळेला OMR फाटते आणि घाईघाईमध्ये पेन असा याच्यावर मारणं, ह्या गोष्टी होऊ देऊ नका. या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या. याच्या व्यतिरिक्त अजून काही असेल तर आपण मंथनमध्ये रात्री 10:10ला भेटतच असतो. बाकी दुसऱ्या ज्या काही गोष्टी आहेत परत आपण डिस्कस करत राहूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढे डिस्क्रिप्टिव्हच्या पॅटर्नसाठी आपण चांगल्या पद्धतीने तयार करूया. आपले त्याच्यासाठी MPSC राज्यसेवा मुख्य 2025साठी क्रॅश कोर्स, तसेच टेस्ट सिरीज आणि फ्री डेली आपण आन्सर रायटिंग त्या ठिकाणी करणार आहोत. इथिक्स एसे अँथ्रो मी स्वतः घेणार आहे आणि बाकी आपली टीम MPSC एक्झाम मंत्र आपल्या सोबत आहेत. तुम्हाला प्रिलिमसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. परत तुम्हाला तेच सांगेल, चला प्रयत्न करत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिम्पल विथ MPSC मेड सिम्पल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.